नमस्कार खवय्यांनो, या या. कुठे? हो, आज आपण कुठे आलोय माहितीये का? खूप लांब घेऊन आले मी तुम्हाला. दिया हाइट्स मध्ये, म्हणजे स्वादाटचं दुकान ज्या बिल्डिंग मध्ये आहे ना, त्याच बिल्डिंग मध्ये आपण आलोय. सुनील मराठे यांच्याकडे. नमस्कार. या व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आभारी आहे. मी आता आपल्या प्रेक्षकांना सांगितलंच, फारच लांब आलोय आपण. तर स्वादाट ज्या बिल्डिंग मध्ये आहे त्याच बिल्डिंग मध्ये तर स्वादाट बद्दल काय सांगाल तुम्ही? स्वादाट बद्दल मी हे सांगेन की स्वादाट माझ्याकरता एक खानावळ किंवा जेवणावळ किंवा नुसते जेवण देणार हे नाहीये, तर स्वादाटच्या ज्या विद्या गोष्टी आहेत माझ्याकरता ह्या अन्नपूर्ण आहेत. कारण त्या माझ्या पूर्ण आवडी निवडीच्या आणि माझ्या चवीच्या आणि माझ्याच नाही तर त्यांचे जेवढेही ग्राहक आहेत त्यांचा कस्टमर बेस आहे तो ह्यावरच आधारित आहे की तो एक पूर्ण म्हणजे समाजाचा, स्पेशली आपलं एक महाराष्ट्रीयन कम्युनिटीचं जी जेवण बनवायची पद्धती असते, स्पेशली जी कोकण बेल्ट मध्ये आहे त्या ती जी टेस्ट आहे महाराष्ट्रीयन टेस्ट, एक ब्राह्मणी टेस्ट असते त्यांच्या जेवणाला. त्यामुळे आपण तर त्यांना पसंत करतोच, पण इतर भागातली जी लोक आहेत महाराष्ट्रातली जी मुंबईमध्ये स्थायिक आहेत तेही पसंत करतात. आणि माझे अनेक मित्र आहेत जे म्हणजे इतर राज्यातून आहेत, युपी, बिहार, MP मधून पण इकडे स्थायिक आहेत, त्यांनाही ज्यावेळेला मी यांच्या जेवणाची चव देतो तर फार ते स्तुती करतात. त्यामुळे स्वादाट इज नॉट लिमिटेड ओनली टू वन पर्टिक्युलर एका कम्युनिटी करता, एका समुदाय करता नाहीये, तर स्वादाट हे एक युनिव्हर्सल टेस्ट आहे. आय कॅन से टेस्ट ऑफ इंडिया, लाईक अमूल. क्या बात आहे. म्हणजे खरंच खूप मोठी कॉम्प्लिमेंट मला मिळालेली आहे. नाही, मला अगदी जे सत्य आहे तेच मी सांगतोय आपल्याला. पण तुम्ही कसे कनेक्टेड झालात? म्हणजे मी असं कनेक्टेड झालो की मी इकडे राहायला आलो आणि त्यानंतर मी एकटा असल्यामुळे माझा थोडा जेवणाचा प्रॉब्लेम होता. तर मला एक अशी जेवण देणारी कोणतरी व्यक्ती हवी होती जे मला आवडते तसं जेवण देऊ शकेल. आणि नंतर मी स्वादाट बघितल्यानंतर मी म्हटलं आपण एक दिवस बघूया. तर स्वादाट मध्ये त्याच्यानंतर मी बघितलं तर अगदी सकाळची न्याहारी ज्याला आपण नाश्ता म्हणतो किंवा दुपारचं जेवण, त्याच्यानंतर 4:30-5चा संध्याकाळचा नाश्ता, संध्याकाळचं जेवण, 1 ते 4 वेळ जेवण उपलब्ध असते. तरी मला एकच वेळ घेता येते किंवा 2 वेळ, आणि त्यातून मला हवी ती चव मिळते आणि माझ्या बिल्डिंग मध्येच खाली आहे त्यामुळे क्विक डिलिव्हरी ही मला मिळते. आणि मला असंही कळलं की जे इव्हन आजूबाजूला जे थोडे दूरवर आहेत त्यांनाही तेवढं स्पीडली डिलिव्हरी मिळते. सो क्वालिटी आणि डिलिव्हरी इट इज अ स्पेशल इन्ग्रेडियंट ऑफ दी स्वादाट. तुम्ही आतापर्यंत कोणते कोणते पदार्थ ट्राय केले? कोणते कोणते मागवले? कुठल्या पदार्थांचा आस्वाद? मी सकाळी उपमा, कांदे पोहे, त्याच्यानंतर कधी श्रीखंड, आम्रखंड, आणि जेवणामध्ये स्पेशली ज्यावेळेला काही आपले एक विशेष सण असतात, गोकुळ अष्टमी आहे किंवा काय, तर त्यावेळेस मी जेवण नेहमी घेत असतो. असे मी सगळे जवळजवळ पदार्थ मी खाल्लेले. आणि मागे ऋषीपंचमीची जी भाजी होती ती तर फारच अप्रतिम होती. तर हल्ली तर अशा म्हणजे भाज्या कुठे खायला मिळतही नाही. मी आपल्या सगळ्या ग्राहकांना सुद्धा सांगू इच्छिते आणि सगळ्या खवयांना सुद्धा की तुमच्या बरोबर सण साजरे करायला आम्हाला खूप आवडतं. आणि त्यामुळे जे जे सण असतात त्या दिवशी जी स्पेशालिटी आहे, जे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात ते आम्ही उपलब्ध करून देतो. आमचा तसा प्रयत्न असतो. आणि आता हे सुनील सरांच्या बोलण्यातनं पण आलेलं आहे की त्यांनी गोकुळाष्टमीच्या दिवशी जे स्पेशल होतं, दही काला होता, तर तो सुद्धा त्यांनी आवर्जून मागितला. सर, अजून तुम्ही असा कुठला पदार्थ सांगू शकता की हा असला की मी मागवतोच, असं काही ठराविक पदार्थ आहे की ब्रेकफास्टला जे आयटम्स असतात ते सगळेच तुम्ही त्याचा सगळ्याच पदार्थांचा आस्वाद? ब्रेकफास्टला स्पेशली दहीवडा मला खूप आवडतो. तर दहीवडा असेल तर मी मागवतोच, रिझर्व मध्ये पण ठेवतो मी. म्हणजे आतापर्यंत आपण ज्या ग्राहकांना भेटलो ते सुरुवातीपासून त्यांनी स्वादाटचा प्रवास पाहिला आहे. आणि सुनील सर हे आता जे रिसेंट आहेत ग्राहक आपले, आणि त्यांनाही ती चव आवडतीये. त्यामुळे आम्ही असे पदार्थ नक्कीच नेहमीच उपलब्ध करून देऊ याची खात्री आहे आम्हालाही.
आणि सर अजून तुम्ही काय सांगू शकाल, म्हणजे तुमच्या ऑफिसच्या वेळा किंवा ज्या काही आहेत किंवा वेळेची अनियमितता आहे, मग तुम्ही ती जे विद्या मॅडम पाठवतात ग्रुपवर पोस्ट करतात जे आज काय आहे, तर तो मेनू पाहून तुम्ही ठरवता आणि कधी अचानक असं ठरवता का की प्री बुक करता, म्हणजे कसं करता? नाही, मी बहुतेक मेन्यू बघतो आणि त्या मेन्यूमध्ये मला जे आवडणारे पदार्थ आहेत आणि विशेषतः ते सगळेच पदार्थ चांगले आहेत. पण माझं ऑफिस असं आहे की मी आठवड्यातून 3-4 दिवस टूरवर असतो. त्यामुळे ज्यावेळेला मी असतो आणि त्या दिवशी जे काही मला विशेष पदार्थ आहेत ते मी नक्की मागवतो. वा वा, म्हणजे आमचे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्याचप्रमाणे नोकरी धंद्यानिमित्त जे लोक एकटे आहेत की ज्यांना घरचं जेवण हवंय, तर त्यांच्यासाठी स्वादाट नक्कीच ती सेवा देण्यास उत्सुक आहे आणि हे सुनील सरांच्या बोलण्यातनं सुद्धा जाणवलं आहे. तर सर अजून विशेष काही सांगू इच्छिता का तुम्ही स्वादाटच्या सेवेबद्दल? स्वादाटबद्दल मला असं फार वाटतं की जसे मॅकडॉनल्ड वगैरे आहेत असे विशेष ब्रँड्स जेवणाचे, डॉमिनोज जे सगळीकडे किंवा हिंदुस्थान आहेत, तर मी जेव्हाही बाहेर जातो किंवा महाराष्ट्रात फिरत असतो तर मी त्या सगळ्यांना सांगतो की आमच्याकडे स्वादाट आहे आणि त्यांच्यासारखी चव तुम्हाला कुठेही मिळू शकत नाही. तर मी स्वादाट ला मी अशी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो की खरोखर त्यांचाही बिझनेस, त्यांचाही व्यवसाय वाढावा आणि अशी त्यांचे ब्रँचेस, त्यांचे आउटलेट्स कमीत कमी अख्ख्या महाराष्ट्रात असावे आणि पूर्ण जनतेला आनंद मिळावा त्यांच्या सुगरणपणाचा. वा 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 वा, आम्ही आमच्या डोळ्यांनी हे स्वप्न पाहत आहोत आणि जे आमचे ग्राहकही त्यांच्या डोळ्यातून पाहत आहेत आणि असेच आशीर्वाद स्वादाटला मिळो. सर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल टीम स्वादाट तर्फे मनापासून धन्यवाद. थँक्यू. गुड लक स्वादाट.